जसं की DPR, या DPR संदर्भात जळगावमध्ये एक मोठ्या प्रकारचा एक आर्थिक घोळ भाजपचे आमदार व भाजपचे काही मंडळी याचे 3 लोकांची गँग ॲज अ दलाली करून शेतकऱ्यांना लुटण्याचा एक प्रकार चालू आहे। त्या संदर्भात काल अजितदादांशी आमची चर्चा करून या गोष्टींवर तात्काळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच जळगाव शहरात जे मागील सरकारने 100 कोटीचा एक निधी दिला होता व या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्या काही गोष्टींना स्थगिती देण्यात आली होती काही टेक्निकल कारणास्तव। त्या संदर्भातला निधी परत मिळावा व जळगाव शहरवासियांचे जे आमचे प्रामुख्याने मुद्दा आहे रस्ता, या रस्त्यांसाठी हा निधी मिळावा यासाठी माननीय अजितदादा पवार जे की आपले अर्थमंत्री आहेत त्यांनी येत्या आठवड्यात या स्थगिती उठवण्यावर एक सकारात्मक चर्चाही झालेली आहे। आणि जे हुडकोचं एक जळगाव शहराच्या महापालिकेने कर्ज घेतलं होतं त्याच्या व्याजापोटी जर महिन्याला 3 कोटी रुपयाचा जळगाव महापालिकेला आर्थिक भार बसतोय, तर या संदर्भात एक काही तोडगा काढण्यात यावा असं मान्य अजितदादांना आम्ही काल निवेदन करून दादांनी येत्या बुधवारी त्या संदर्भात ती बैठक लावून त्या संदर्भात काहीतरी मध्यस्थी करून या गोष्टी करण्याची आश्वासन दिले। 100 कोटी वापस गेले आमदाराच्या या निष्काळजीपणाचं म्हणा असं ते बोलला तुम्ही, तर कसं बघता या गोष्टीकडे? मागील 100 कोटीमध्ये यांना जर काम करण्याची म्हणजे टेक्निकल काम कसे होतात ही माहितीच नसते। हे फक्त आम्ही पैसे आले होते मान्य आहे, परंतु ज्या प्रोसेसनुसार ह्या कामं व्हायला पाहिजे होते फास्ट, आज तसेच पैसे धुळ्या नगरपालिकेला दिले होते, सांगलीलाही दिले गेले होते आणि जामनेरला दिले होते। तर सांगली महापालिकेचे 100% 100 कोटी रुपये मागील 1 वर्षा पहिले संपूर्ण म्हणजे त्यांनी खर्च करून दिले। आपल्या बाजूची जी महापालिका आहे धुळे, त्यांनी जवळपास 72 कोटी रुपयाचा त्यांचा निधी वितरित होऊन त्यांचे कामं येऊन गेले। जामनेरमध्ये 50-60 कोटीचे कामं होऊन गेले, परंतु इथं जे आपले लोकप्रतिनिधी आहे यांची मानसिकताच नाही, फक्त लोकांना एक आश्वासन द्यायचं आणि त्या माध्यमातून लोकांचा भ्रमनिराश करायचा, हे त्यांच्या एक प्रकार चालू आहे। या सुनील जळगाव महापालिकेतील विविध समस्यांवरती चर्चा करण्यासाठी आणि त्यातनं मार्ग काढण्यासाठी गेले 2 दिवसापासून आम्ही मुंबईत होतो। या भेटीमध्ये आम्ही सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्यमंत्री नगरविकास राज्यमंत्री तनपुरे साहेब, आरोग्यमंत्री या सर्वांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी घेतल्या आणि जळगाव शहराशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा केली। त्यात प्रामुख्याने जळगाव शहराची जी दैनंदिन अवस्था आहे 100 कोटीची, त्या विषयाला प्राधान्य देण्यात आलं की ही रक्कम जर जळगाव शहराला मिळाली तर मोठ्या प्रमाणावर मुख्य रस्त्यांचे कामं होतील आणि जे नागरिक गेल्या 2 वर्षापासून त्रास सहन करत आहेत त्यांना कुठे ना कुठे दिलासा मिळेल, म्हणून आम्हाला तात्काळ या 100 कोटीवरील स्थगिती उठवून द्यावी या संदर्भातलं निवेदनही दिलं आणि विनंती केली। त्यानंतर दादांनी सचिवांना फोन लावून सांगितलं की या 100 कोटीवरील स्थगिती उठवून यांच्याकडं नवीन प्रस्ताव मागवा रस्त्याचे। जे पहिले प्रस्ताव होते त्यामध्ये काही गटारींचे होते, काही ओपन प्लेसला कंपाऊंड वॉल करण्याचे होते, काही संरक्षण भिंत बांधण्याचे होते, परंतु आज ही शहराची प्रायोरिटी नाही, तर शहराची प्रायोरिटी ही आज मुख्य आहे की रस्ते, म्हणून 100 कोटीचे काम आता ही रस्त्याची घेण्यात यावी या संदर्भातला एक जी चर्चा आहे ती अंतिम झाली आणि ही कामं महानगरपालिकेकडून करण्याची क्षमता नाही अशी सत्ताधारी वारंवार सांगतात, आमदारही सांगतात की यांच्यामध्ये ही क्षमता नाही, म्हणून ही कामं आम्ही PWD करून घ्यावी अशी सुद्धा यामध्ये सूचित करण्यात आलेले आहे। त्यासाठी जो 2% TS लागेल त्या संदर्भातही शासनाकडून कशी माफी मिळवता येईल याचंही यामध्ये पुढच्या मीटिंगमध्ये निश्चितच धोरण ठरवलं जाईल आणि या पद्धतीने कुठेतरी सुरुवात करावी लागेल। प्रस्तावाला ठीक आहे 1 वर्ष वेळ लागेल, पण कुठून तरी या शहराला काहीतरी काम करण्यासाठी सुरुवात करावी लागेल, म्हणून आता आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील अभिषेक भाऊ पाटील, मी किंवा काँग्रेसचं कोणी असेल या सर्वांनी मिळून या गोष्टीला आता प्रायोरिटी दिलेली आहे। इथं बसून यांच्याशी भांडणात आता वेळ घालवायचा नाही, तर या शहरातील नागरिकांना कुठेतरी सुविधा देणे गरजेचं आहे आणि त्या या शहराशी आपली बांधिलकी आहे, म्हणून यांच्याशी ज्यावेळेस भांडायचं असेल तर सभागृहात भांडू, परंतु जर काही आणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मुंबईत वारंवार भेटावं लागेल, विनंत्या करून या ठिकाणी शहरासाठी काहीतरी निधी मिळवता येईल। दुसरा विषय होता तो अनुदानाचा संदर्भातला। जळगाव महापालिकेने 2001 साली हुडकोकडनं कर्ज घेतलेलं होतं, त्याचं 250 कोटी देणं आपल्या महानगरपालिकेकडे बाकी होतं। 2019ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 250 कोटी रुपये
एक रकमी परत दिली, त्यामध्ये 125 कोटीची जी रक्कम आहे ती महापालिकेला 3 कोटी रुपये महिन्याने GSTच्या अनुदानातून मिळणारी रक्कम कपात करायची आणि 3 कोटी रुपये शासनाला भरावे असे ठरले। त्यातील काही रक्कम शासनाला भरली गेली आहे, परंतु तिथं शहरामध्ये साधा 50,000चा कल्वर्ट करायला विकास कामाला पैसे नाही, मुरुंबाचे ट्रॅक्टर टाकायला पैसे नाही। मग अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची देणे बाकी आहे, पेन्शनवाल्यांची देणे बाकी आहे। म्हणून आम्हाला या राहिलेली रक्कम जवळपास 80 कोटीच्या वरती आहे, हिची संपूर्ण माफी मिळावी यासाठी अजितदादांकडे साखळ घालण्यात आलं आणि त्यांनी त्यांच्या सचिवांना आदेश दिले की हे आपल्याला कायद्याच्या याच्यात येऊन कसं बसवता येईल आणि यांना पुढच्या बुधवारी पुन्हा बैठकीला बोलवा आणि या संदर्भातली एक चांगली बातमी या शहरासाठी 80 कोटी रुपये माफ होण्याची लवकरात लवकर येऊन धडकेल। संदर्भातला DPRच्या संदर्भात जळगाव शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की त्यांच्याकडे शहरातील काही दलाल मंडळी जी जमिनी मागण्यासाठी फिरत आहे आणि त्यांना सांगण्यात येतं त्या शेतकऱ्यांना की तुमच्या जमिनी तुम्ही जर दिल्या नाही तर या जमिनीवर आरक्षण टाकण्यात येईल। मग अशी घाबरलेली काही शेतकरी मंडळी अभिषेक भाऊंना भेटले असतील, मला भेटले असतील, आता अनेकांकडे त्यांनी तक्रारी केल्या। या तक्रारीची दखल घेऊन आम्ही या 2 दिवसामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळेंना भेटलो। त्यांनी प्रधान सचिव भूषण गंगराणी यांना पत्र दिले आणि अहवालही तात्काळ सादर करण्यास सांगितलं। आमच्यासमोर फोनवरही बोलणं झालं की हे आर्थिक लूटमार जे चालू शेतकऱ्यांची ती ताबडतोब थांबवण्यात यावी। त्याच्यानंतर आम्ही हीच घराणी अजितदादांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली, त्यांनीसुद्धा त्याच पद्धतीने चौकशीचे आदेश दिलेले आहे। आमचं म्हणणं आहे की या जे 1.5 कोटी रुपये राहिलेले आहे त्या 1.5 कोटी रुपयांना त्वरित अदायगी थांबवावी आणि संबंधित कामाची चौकशी करावी। यापूर्वी जे टोटल जो ठेका दिलेला आहे तो 3 कोटी 16 लाखाचा आहे। झेनिलित कंपनी ही, या झेनिलित कंपनीला 3 कोटी 16 लाखाला हा ठेका देण्यात आलेला आहे। यातले 1.5 कोटी रुपये बिल अदायगी झालेली आहे, त्यातले 22 लाख रुपये या येथील एका भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने त्या कॉन्ट्रॅक्टरकडून लाचेपोटी घेतलेले आहे असा आमच्याजवळ आरोपही आहे आणि त्या संदर्भातले पुरावेही आम्ही प्रशासनाला त्यावेळेस सादर करणार आहोत। मग अशा पद्धतीने ही लूटमार चालू आहे, ही थांबवण्यासाठी आम्ही अजितदादांना साखळे घातले आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातली बैठक मंत्रालयात लावलेली आहे। Hello guys, please like, comment and subscribe our channel.